नमस्कार. रवी हा ग्रहाचा कारकत्व काय काय आहे ते सांगतो. जन्मलग्न कुंडलीमध्ये जर हा ग्रह रवी ग्रह चांगल्या स्थानामध्ये चांगल्या ग्रहाच्या सहचार्याने दृष्टियोगाने चांगल्या ग्रहाच्या दृष्टियोगाने जर त्या स्थानामध्ये असला तर त्या स्थानाचा पूर्णपणे चांगल्या प्रकारे फळ देतो. त्याचे कारकत्व काय काय आहे ते सांगतो. आत्मा, पिता, अधिकार आणि सामर्थ्य तीव्र कडकपणा, बलवत्ता, उष्णता, तेजस्विता आणि उदात्तता, अग्नी, शिवभक्ती, निकटता, राज्यसत्ता, राज्यमान्यता आणि साक्षात्कार, वरिष्ठ अधिकारी, आदर, वडील माणसे, शूरत्व, धारिष्ट, तीव्र प्रयत्नवादी, नेत्ररोग आणि मानसिक शुद्धता, रोगमुक्तता, मध्यांकाळ, केशर, शत्रुत्व, विरोध, अहंकार, नेत्र, हाडे, पांढरे मोठे होणे यांच्याशी रवीचा संबंध आहे. रवीला फक्त सप्तमदृष्टी आहे. जेव्हा रवी हा राशीने, भावस्थ परिस्थितीने, साहचार्याने, अगर दृष्टियोगाने शुभ संबंधित असतो तेव्हा तो आपल्या कारक गोष्टीच्या फळे, आता जे मी सांगितलं त्या कारक गोष्टीचा फळे चांगल्या प्रकारे देतो. जर ह्या उलट असला असता तर दूषित होतो आणि तेव्हा त्याच्या कारकत्वाची शुभ फळे देत नाही. इतकेच नाही तर कुंडलीचा दर्जाही रवीमुळेच कमी करतो. कुंडलीत इतर राजयुगाची फळे रवीच्या कुंडलीतल्या बलवत्तेवर अवलंबून असतो. रवीला शनी, राहू, केतू ही नक्षत्रे चांगले नाही. त्या नक्षत्रात रवी असता रवी तेजाने बलीन होतो आणि फळाची कमतरता भासते. शनी नक्षत्रे पुष्य, अनुराधा, उत्तरा भाद्रपदा, राहूचे नक्षत्रे आरद्रा, स्वाती, शततारका, केतूचे नक्षत्रे मघा, मूळ, अश्विनी ही रवीला शुभ नाही. रवीचा शनी, राहू, केतूशी जन्मकुंडलीत कोणत्याही प्रकारचा संबंध असता भावस्थिती प्रमाणे भावाची हानी करणारा योग होतो. उदाहरणार्थ सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये मेष लग्न आणि दशमात रवी राहू विरोधामुळे भारतीय राजकारणातून निवृत्त व्हावे लागले. हीच युती सप्तमात असता समाजाचा विरोध होतो. अष्टमातील रवी राहू युती शेवटचा काळ चांगला जाणार नाही आणि कितपत काळ अंतरुणावरती पडावे लागेल. स्त्री कुंडलीतील अष्टमस्थ रवी शनी, रवी राहू, रवी केतू हा अष्टमात जर रवी शनी, रवी राहू, रवी केतू हा वैधव्य योग समजावा. रवीला कुंडलीत बलवत्त नसता आयुष्य उदास विघातक ठरतो. शरीर प्रकृतीस वाईट, पितृसुखाचा वाईट, बापाशी विरोध. तुळेतला परमनीच्या अंशातला रवी हा जातकास भाग्यहीनपणा देतो. सप्तमा रवी तुळेतला परमनीच्या अंशातला रवी हा जातकास भाग्यहीनपणा देतो. सामाजिक दर्जा देत नाही. रवी पापग्रह मध्य शनी राहूने युक्त अगर दृष्ट असता पितृसुख लहानपणीच नष्ट करतो. हाच योग रवी हा अष्टमात दूषित असताही होतो. रवी हा नवम स्थानाचा पितृस्थानाचा कारक आहे. तो आपल्या वयात येतो आणि लग्नाच्या अष्टमात येतो म्हणून पितृस्थानाचा नाश होतो. म्हणजे नवम स्थानाच्या वय म्हणजे अष्टम स्थान याच्यामध्ये असलास तर ते पितृसुखाचा नाश होतो. रवीचा आजार काय आहे? षष्ठ स्थानात रवी शनी केतूने दूषित असता राशीभेदाने खालील रोग होतो. नेत्र विकार, हृदय विकार, मेंदूचे विकार आणि पोषण विषयक विकार, पोट दुखणे, हगवण, अपचन, पातळी मोठे होणे, मुळव्याध, मेंदूवर सूज येणे, डोके दुखणे, अर्धशिशी चक्कर येणे, झोप न येणे, उष्माघात, मेंदूतून रक्तस्राव होणे. अ व ड जीवनसत्वावर रवीचा अंमल आहे. अ आणि ड या जीवनसत्वावर रवीचा अंमल आहे. ही सत्वे शरीरात कमी असता रात, आंधळेपणा, रिकेटस, हाडांची विकृती होते. रवी
3, 6 आणि 9, 12 या राशीत असता फुफ्फुसाचा क्षय दाखवतो. रवी 3, 6 आणि 9, 12 या राशीत म्हणजे मिथुन, कन्या, धनु आणि मीन या राशीत असता फुफ्फुसाचा क्षय दाखवतो. रविचंद्र युती अमावस्या योगात, रविचंद्र योग अमावस्या योगात चंद्र क्षीण होतो आणि रवी पापग्रह ठरतो. त्यामुळे प्रकृतीवर परिणाम होतो. हा अमावस्या योग ज्या स्थानात घडून येतो त्या भाव राशी अनिष्ट असून पापग्रह दूषित झाल्यास त्या भावाची हानी समजावी. रविचंद्र योग निर्बळ शरीर देतो, पण अशी माणसे उच्च पदावर गेल्याचे आढळतात. स्त्री कुंडलीत सप्तम अष्टम स्थानी पापग्रह दूषित रवी, पापग्रह दूषित. स्त्री कुंडलीत सप्तम आणि अष्टम स्थानी पापग्रह दूषित रवी आणि चंद्र योग वैधव्य योग होतो. पुरुष कुंडलीत अष्टम स्थानी हा योग आयुष्यास युगात होतो. पुरुष कुंडलीत अष्टम स्थानी हा योग आयुष्यास युगात होतो. वयात रविचंद्र योग पैशाची उधळपट्टी, अगर व्यापारात मोठा तोटा होतो. षष्ठात थोडा प्रकृती चांगली ठेवीत नाही आणि दृष्टीदोष येतो. रविचंद्र द्विद्वादर्शक योगात माणसाचे प्रयत्न लग्न पडतात. प्रयत्न करूनही फळ मिळत नाही व चांगला दर्जा प्राप्त होणे शक्य होते. अशीच फळे रविचंद्राच्या षडाष्टक योगाची मिळतात. रविचंद्राची षडाष्टक योगाची मिळतात. हा 2 राजयोगी ग्रहात केंद्र योग असता मनुष्य राजयोगी होतो. भगवान प्रभू रामचंद्राच्या कुंडलीत लग्नी कर्क चंद्र असून दशमात मेषेचा रवी हा, तसेच भगवान श्रीकृष्णाच्या कुंडलीत लग्नी वृषभचंद्र असून चतुर्थात सिंहाचा रवी, तसेच या दोन्ही राजयोगी आदर्श युक्ती होत्या. रविचंद्र त्रिकोण योग यश कीर्ती प्राप्त होते. कित्येक कामात यश प्राप्त होतो आणि आर्थिक लाभ होता. हा त्रिकोण योग उदित भागात असता मध्यम वयाच्या आत ऊर्जितावस्था प्राप्त होते. अनुदित गोलार्धात असता उत्तर आयुष्यात भरभराट होते. रवी शनी यांची उच्च ग्रहे मूळ त्रिकोण राशी एकमेकाच्या समोर येतात. हा प्रकार सुखकारक होऊ शकत नाही. प्रभू रामचंद्राच्या कुंडलीत रवी शनी उच्च राशीत समोरासमोर होते. त्यांना राजपद सोडून वनवास भोगावा लागला. हाच योग रशियाच्या क्रुश्चेव यांना पदभ्रष्ट व्हावे लागले. रवी शनी सप्तक योगात अगर पापमध्य योगात बापाचा मृत्यू लहानपणीच होतो. रवी शनी समसप्तक योगात अगर पापमध्य योगात बापाचा मृत्यू लहानपणीच होतो. रवी चंद्राचे जन्म कुंडलीतील अगर नवमशातील परिवर्तन योग असल्यास जातक क्षयी असतो किंवा पुरुष असतो. कन्या रवी नेबळी अगर नाम अंगकाठी देतो. कन्या रवी नेबळी अगर नामर्ग अंगकाठी देतो. तो आपल्या आतल्या गाठीचा असतो व त्याला कुशामत आवडते. मकर आणि कुंभ राशीतला रवी जातकास दुःखी, हट्टी, हलकट प्रवृत्ती देतो. ह्या दोन्ही राशी रवीला चांगल्या नाही. रवी आणि शनी. कुंभ आणि मकर हे राशी रवीला चांगल्या नाही आहे. त्यामुळे तो दूषित होतो. रवी आणि मंगळ योग दुसऱ्या पापग्रहाने दूषित असतात. रवी आणि मंगळ दुसऱ्या पापग्रहाने दूषित असतात. जातकास क्रूर करतो आणि दुःखी रोगी करतो. जेव्हा मंगळ हा तृतीय अगर अष्टम किंवा वय स्थानाचा स्वामी असून जेव्हा मंगळ हा तृतीय अगर अष्टम किंवा वय स्थानाचा स्वामी असून तृतीय अष्टम वय स्थानाचा स्वामी असून तो रवीला दूषित करीत असेल तर अपघात घडवितो.
तृतीय अष्टम वयस्थानाचा स्वामी मंगळ असल्यास तर रवीला दूषित करत असेल तर 100% अपघात घडवतो. अष्टमात रवी मंगळ युती निषिद्ध मानली आहे. रवी आणि मंगळ अष्टमात असता 100% ॲक्सिडेंट होतो. रवी शनी योग हा सर्वात वाईट योग आहे. रवी आणि शनी सर्वात वाईट योग आहे. असा योग असता तोटे होतात. पिता अगर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गैरसमज होतात. दुःख होते. दुष्कृती होते. धंद्यात पिछेहाट होते आणि कधी कधी तुरुंगवासही भोगावा लागतो. रवीच्या चतुर्थातला शनी सुख देत नाही. रवीच्या दशमातला शनी धंदा सुरळीत चालू देत नाही. कन्येचा रवी लग्नी सप्तमात मीनेचा शनी. कन्येचा रवी लग्नी आणि सप्तमात मीनेचा शनी. स्त्रीचा मृत्यू तरुण वयात होतो. चतुर्थात रवी आणि सप्तमात शनी वयग्रस्त मन देतो. रोगी स्त्री दर्शवतो. रवी चतुर्थात शनी दशमात शस्त्रापासून धोका ऑपरेशन योग. षष्ठातील रवी शनी दृष्ट असतात षष्ठातील रवी शनी दृष्ट असतात पोटाची तक्रार असते. स्त्री कुंडलीत रवी शनी अष्टमात वैधव्य योग होतो. अगर वाजवतेपणा येतो. रवीचा नक्षत्र स्वामी जर दूषित असेल तर चांगले फळे मिळत नाही. आणि उदाहरणार्थ 2 ऑक्टोबर 1909 इष्टगटी 12 रवी हस्त नक्षत्रात स्वामी चंद्र हा 2 पापग्रहामध्ये होत आहे. रवी कन्येत नीचावस्थाकडे जात आहे. त्यामुळे रवी दुर्बल आहे. शिवाय शनी मंगळाने दृष्ट आहे. मंगळ षष्ठेस आहे. चंद्रापासून रवी षष्ठात आहे. त्यामुळे अपचन आतड्याचा त्रास झाला व ऑपरेशन यशस्वी झाले. पण त्रास होतोच आहे. रवीच्या द्वितीयातला शनी सांपत्तिक अडचणी आणतो. रवीच्या वयात शनी उधळपट्टी करवितो. धंद्याची परिस्थिती अनिश्चित करतो. बलवान रवी दशमात अधिकार उद्योग धंद्यास चांगला असतो. बलवान जर रवी असल्यास दशमस्थानामध्ये अधिकार उद्योग धंद्यास चांगला फळ देतो. तो मंगळाबरोबर असता प्रशासन करण्याची हातोटी चांगली असते. मंगळाबरोबर असल्यास दशमस्थानामध्ये तर चांगल्या प्रकारे हँडल करायचं त्याच्याकडे बुद्धिमत्ता असते. मंगळ रवी दशमात करडा शासन प्रशासन योग देतो. हे स्थान केंद्रस्थान व उपचारिक स्थान आहे. रवीपासून होणारे काही शुभ योग वेशी वाशी आणि उपचारी योग. बुध आदित्य योग. रवी शुक्र चतुर्थात स्वयंसिद्ध योग होतो. वेशी योग म्हणजे काय? रवीचा द्वितीयात चंद्राशिवाय इतर ग्रह असणे मंगळ बुध गुरु शुक्र शनी ह्या युगाची फळे जातक नशीबवान सुखी असतो. रवीच्या द्वितीयात चंद्रशिवाय इतर ग्रह म्हणजे मंगळ बुध गुरु शुक्र शनी या युगाची फळे जातकास नशीबवान सुखी असतो. प्रसिद्ध होतो. आणि मंगळ शनीमुळे होणारा पापयोग हा पापवेशी होतो. हा युगाचे महत्त्व ग्रहाच्या बलवत्तेवर अवलंबून आहे. वरील फळे शुभवेशी योगाची आहे. पापवेशी योगात फळे अगदी विरुद्ध मिळतात. द्वितीयात शुभ पापयोग असता फळे मिश्र साधारण मिळते. वाशीयोग चंद्राखेरीज रवीच्या वयात चंद्राखेरीज इतर कोणतेही ग्रह असता वाशी योग होतो. म्हणजे जातक सुखी असतो, उदर असतो, राजप्रिय असतो. वेशी योगाप्रमाणे
ही शुभवाशी योगाची फळे आहेत. पापवाशी योगाची फळे नाही. उभयचारी योग रवीच्या द्वितीयात व वयात, रवीच्या द्वितीयात आणि वयात चंद्राशिवाय इतर ग्रह असताना उभयचारी योग होतो. फळे जातक उत्तम वक्ता, बांधा अवयव सोबत असतात. धनवान, कीर्तिवान व सर्वांना आवडणारा असतो. पापग्रहाने झालेल्या उभयचारी योगाची ही फळे नाही. शुभग्रहामुळे झालेल्या ग्रहाची ही फळे आहेत. पंडित नेहरू यांच्या कुंडलीत हा योग आहे. रवी हा बुध शुक्र गुरु मध्ये आहे. रवी हा बुध शुक्र गुरु मध्ये आहे. बुध आदित्य योग हा योगात जातक बुद्धिवान, सर्वात कामात कुशल असतो. कीर्ती चांगली असते. तो सर्व सुख समृद्धीने युक्त असतो. रवीच्या सान्निध्यात ग्रह अस्तंगत होतो, पण बुध रवीचे अंतर मागे पुढे 5 अंशापेक्षा जास्त असल्यास असावंच पाहिजे, म्हणजे ह्या युगाला महत्त्व येते. रवी बुध योग लग्नी चतुर्थात दशमात असता चांगली फळे देतो. हा योग वृषभ सिंह धनु लग्नाला चांगला असतो. वृषभ सिंह धनु लग्नाला चांगला असतो. उदाहरणार्थ लाल बहादूर शास्त्री धनु लग्न रवी बुध दशमात, धनु लग्न रवी बुध दशमात चांगला. ग्लॅडस्टन पंतप्रधान इंग्लंड रवी बुध योग लग्नी धनु राशीत. सुकाडिया चीफ मिनिस्टर धनु लग्न रवी बुध युती दशमात. रवी शुक्र चतुर्थात हा स्वयंसिद्ध योग आहे. हा राजयोग आहे. रवी शुक्र चतुर्थात स्वयंसिद्ध, चतुर्थात रवी शुक्र चतुर्थात स्वयंसिद्ध योग हा आहे आणि राजयोग होतो. त्यामुळे फळे चांगली मिळतात. तृतीय षष्ठ नवम दशम एकादश स्थानात. तृतीय षष्ठ नवम दशम एकादश स्थानात रवी असून शनी राहूशी संबंधित नसता शनी राहूशी संबंधित नसता जातक सद्गुणी नैतिक उच्च दर्जाचा असतो. तृतीया षष्ठ नवम दशम एकादश स्थानात रवी असून शनी आणि राहूशी संबंधित नसता तर हा जातक सद्गुणी नैतिक उच्च दर्जाचा असतो. कुंडलीत रवी गुरु त्रिकोण असतात. रवीच्या गुणाची उघाड होते. रवीपासून गुरु पंचमापेक्षा नवमात जास्त श्रेष्ठ समजावा. रवीपासून गुरु पंचमापेक्षा नवमात जास्त श्रेष्ठ समजावा. रवी गुरु युतीपेक्षा रवी गुरु समसप्तक योग जास्त महत्त्वाचा असतो. गुरुची सप्तम दृष्टी रवीवर असते. दिवसात जन्म असता लाभातला रवी कुंडलीतले पुष्कळसे दोष नाहीसे करतो, असे गार्ग्य ऋषीचे मत आहे. तसेच रात्री जन्म असता लाभातील चंद्रामुळे कुंडलीतील पुष्कळ दोष कमी होतात. रात्री जन्म असता लाभस्थानातील चंद्रामुळे कुंडलीतील पुष्कळसे दोष नाहीसे होतो. रवीपासून ग्रह लांब असतात बलवान होतात. रवीच्या सानिध्यात अस्तंग होतात, बलहीन होतात. रवीच्या सानिध्यात बहिर्वर्ती ग्रहाला जास्त गती असते. रवीपासून लांब असतात गती कमी होते. पण बुध शुक्राचे तसे नाही. बुध हा रवीपासून मागे पुढे जास्तीत जास्त 28 अंश असू शकतो. शुक्र हा रवीपासून जास्तीत जास्त 48 अंश असतो. दिवसात जन्म असता रवी पितृकारक असतो. रात्री जन्म असता शनी पितृकारक असतो. रवी हर्षल योग बौद्धिक राशीतून असता प्रखर बुद्धिमत्ता असते. रवी हर्षल योग बौद्धिक राशीतून असता प्रखर बुद्धिमत्ता असते. संशोधक प्रवृत्ती असते. रवी हर्षल त्रिकोण योग जास्त चांगला. हर्षलला 3, 7, 11 राशी शुभ असतात. हर्षल ग्रहाला 3, 7, 11 राशी शुभ असतात. 3, 7, 11 राशी म्हणजे मिथुन, तूळ आणि कुंभ राशी शुभ असतात. रवी हर्षल केंद्र
समसप्तक योग वाईट फळे देतो. रवी हर्षल समसप्तक योग वाईट फळे देतो. तर रवीच्या चतुर्थातला हर्षल रवीच्या कारकत्वाच्या गोष्टीमधील सुख नष्ट करतो. तर रवीच्या दशमातील हर्षल उद्योग नोकरीत चिंता निर्माण करतो. स्त्री कुंडलीत रवीच्या सप्तमातील हर्षल वैवाहिक जीवनास चांगला नाही. जोडीदाराशी पटत नाही. घटस्फोट घ्यावा लागतो. रवीच्या दशमातील हर्षल उद्योगधंद्यास आणि नोकरीस चिंता निर्माण करतो. आणि स्त्री कुंडलीत रवीपासून सप्तम स्थानामध्ये हर्षल ग्रह असल्यास वैवाहिक जीवनास चांगला नाही आणि जोडीदाराशी पटत नाही. घटस्फोट घ्यावा लागतो. पुरुषाच्या कुंडलीत हा योग मुख्यतः प्रखर विरोध उत्पन्न करतो. म्हणजे पुरुष कुंडलीमध्ये रवीच्या सप्तमातील म्हणजे रवीपासून सप्तम स्थानामध्ये हर्षल असता तर प्रखर विरोध उत्पन्न करतो. रवी नेपच्यून योग जातकाची काही चूक नसता रवी नेपच्यून केंद्र योग जातकाची काही चूक नसता दैव योगाने तिची हाट होते. ती त्याला निपुटपणे सहन करावा लागतो. रवी नेपच्यून त्रिकोण योग अध्यात्म बाबतीत चांगला असतो. रवी होरा कुंडलीतील रवी बलवान असता तो जेव्हा भ्रमणाने आपल्या स्वग्रह अगर उच्च राशीतून अगर त्यांच्या नक्षत्रातून कृतिका मेष उत्तरा सिंह उत्तराषाढा धनु राशीतून जातो तेव्हा खालील गोष्टीला फायदा देतो. ऑपरेशन करण्याकरिता रवी होरा निवडावा. सरकारी अधिकारी यांना भेटण्याकरिता रवी होरा चांगला असतो. तसाच रवी होरा कॉन्ट्रॅक्ट्स घेण्याकरिता प्रमोशन अर्ज करण्याकरिता निवडावा. पोलिसाकडे तक्रार करण्याकरिताही हा होरा चांगला असतो. कारण येथे सरकारी यंत्रणेचा उपयोग करून घ्यावायचा असतो. इतर दिवसापेक्षा रविवारी रवी होरा जास्त शुभ असतो. धन्यवाद.